शेवटी बायको वैतागली आणि म्हणाली, काय सारखं सारखं मला तुमच्याच आवडीच्या हॉटेलात घेऊन जाताय, आज माझ्या आवडीच्या हॉटेलात चला. चला म्हणलं, बायकांना नाराज करून जमत नाही, म्हणून आम्ही आलो होतो बाणेरच्या या मिया कबाब हॉटेलला. माझ्या आयुष्यातला तब्बल 1 तासाचा मौल्यवान वेळ मी बायकोकडे बघत आणि खोटं खोटं हसत घालवला आणि 1 तासानं मी हॉटेलमध्ये एंट्री केली. आत गेल्या गेल्या मेनू कार्ड हातात घेतलं आणि मला धक्काच लागला, कारण अख्खं मेनू कार्ड चाललं, मला तांबडा पांढरा रस्ता आणि भाकरी कुठंच दिसली नाही. म्हणजे भाकरीचा काला करून चुरून खाणाऱ्या वाघाला आज टेकून टेकून खावं लागणार, म्हणून वाघाचा गारटा झाला. खरं सांगू का, बटर चिकन सोडलं तर अख्ख्या मेनू कार्ड मध्ये माझ्या ओळखीचं काहीच नव्हतं. म्हणून बायकोला म्हणलं, तुझं तूच ऑर्डर दे. म्हणून बायकोनं ऑर्डर दिली बटर चिकन, चंगेजी चिकन टिक्का, जातर नान आणि हमस. काय नाव आहेत रे देवा. हे आहे चंगेजी चिकन टिक्का, हे आहे जातर नान आणि हे आहे प्रसिद्ध असं हमस. हमस जरा मला विचित्रच वाटतंय बरं का, पण असो. आणि हे आहे आपल्या ओळखीचं बटर चिकन. अपेक्षाभंग झालेल्या माणसासारखा माझा चेहरा झाला होता आणि मी हळूहळू चंगेजी चिकन टिक्का आणि सगळे पदार्थ ताटात वाढून घेतले आणि गरिबासारखं टेकून टेकून खायला सुरुवात केली. चला म्हणलं, हमस पासून सुरुवात करावे, म्हणून हमसचा एक घास खाल्ला आणि खाल्ल्यानंतर मात्र मला धक्काच बसला. हमसला म्हणलं, अरे हमस, तुझ्यापेक्षा फणस चांगलं असतं. चंगेजी टिक्क्यामुळं माझी चंगळ झाली. मनातल्या मनात रसा भाकरीला मिस केलं आणि खोटं खोटं चांगलं आहे म्हणून बायकोला सुद्धा खुश केलं. शेवटी जेवण संपत आलं, पण एक सुद्धा हाडाचा पीस सापडला नाही. दात नसलेल्या बोळक्या माणसासारखं वाघाला आज मऊ मऊ पीस खावं लागलं. शेवटी हमस सोडून सगळं संपवलं आणि जाताना हमसला म्हणलं, हमस गप बस. आईला, ह्याच्यापेक्षा कमी पैशात मटण भाकरीचा जोरदार बेत झाला असता असा विचार मनात आला आणि बेटर लक नेक्स्ट टाइम म्हणून घरचा रस्ता धरला.